पावसाळ्यानंतरही शेती करायची तर पाण्याची सोय हवी. ज्या एकुलत्या एका विहिरीच्या जोरावर विविध पिकं घेण्याचा ते प्रयत्न करत होते, तिचं पाणी पावसाळ्यानंतर आटत जायचं. उन्हाळ्यात तर खडखडाटच असायचा. मग पिकांना पाणी द्यायचं कसं, या प्रश्नावरचं उत्तरही त्यांना मनरेगामध्ये सापडलं. जे विहीर आहे ना, ते कमी खोलीचं आहे, म्हणजे पाणी 13 ते 15 फुटीचे असेल. तर पाणी म्हणजे दरवर्षी ते मुरतं पाणी आत जाते. त्यावेळेस 2021मध्ये मोरे सरांनी सांगितलं की मनरेगेतून आपल्याला एक शेततलाव घ्यायचं आहे. तर मी शेततलाव हे मला माहीतच नव्हते, मी कधी बघितलेलं पण नाही. तर मी यूट्यूबला जाऊन बघितलं की शेततलावाची माहिती काय असेल. तर मग नंतर विचार केला की शेततलाव घेऊ, आणि कापड असेल तर पाणी राहील त्याच्यात आणि शेतीला पण उपयोग पडेल. विकासने कधीच शेततळं पाहिलं नव्हतं, पण त्याचे फायदे कळल्यानंतर ते तयार करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले आणि गावातलं पहिलं शेततळं दत्तू ठाकरे यांच्या शेतात उभं राहिलं. 30x30चं शेततळं घेण्यासाठी 4 लाख रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळतं. विकासला संपूर्ण अनुदान मिळालं आणि शेतीसाठी पुरेसा पाणीसाठाही तयार झाला. त्याखेरीज विकासने मत्स्य व्यवसायाची जोड देत आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. जरा सविस्तर पाहूयात. दत्तू ठाकरे यांची जमीन 5 एकर. शेततळं बांधलंय 13 गुंठे जागेत. एवढ्या जागेत त्यांना फार तर 5,000 रुपयांचा भात मिळत होता. पण आता शेततळ्यातल्या पाण्यावर इतरही पिकं घेता येतात आणि तळ्यातल्या माशांच्या विक्रीतूनही चांगला नफा होऊ शकतो. म्हणजेच हे 13 गुंठेत बांधलेलं शेततळं 5,000 रुपयांपेक्षाही जास्त उत्पन्न देणार आहे.